चला सई पाणी पिऊन घेजो. चला गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज सईचा डान्स आहे आणि आता सई चालली आहे. तू पप्पाला गाडी काढू दे, थांबतो इथं आहे ना, तुझा फोटो काढतो ना. आणि ते चालले थकलेले, लय मेहनत चालू आहे त्याची. जा जा लवकर जा, 7चा टाईम होतं, 6 साडेसात होऊन राहिले. तुझा फोटो काढू दे बाई. चांगला डान्स करजो, कपडे घालून घेजो. ब्लूबर घातलं बाय. जा लवकर पाणी पिऊन घेतो, पटकन खाऊन घे. बाय. हँडग्लोव्ज मी त्याचे कशात टाकले पायावर? हँडग्लोव्ज मी ते मोठ्या ह्याच्यातच टाकले, ते पण डोक्याच्या पण टाकलं चेनमध्ये. हे करून पाहू. काय 7:30 वाजले पटकन सर. अरे हा मीच काही म्हणून तर चुप राहायचो. तर चला आता सई गेली शाळेत. आता माझं 7:30-7चाच टाईम होता, माझा वाचण्यातच नाही आला. 7:45 वाजला. ठीक आहे, तर पोचून जाते. काही घर काही दूर, शाळा काही दूर नाही आहे, 5 मिनिटाच्या अंतरावर शाळा आहे. चला आता. बापरे, इकडे सगळं असंच ठेवलं आहे. आता करतो हळूहळू. आता थोड्या वेळ बसतो. आज एवढी थंडी नाही आहे म्हणा, खूप कमी थंडी आहे. चला आता गुरु काय करून राहिला पाहू आपण. हा पा मस्त झोपला, त्यानं मस्त डान्स केला त्यानं. हा आहे ना, हा हीटर फॅन आहे, म्हणजे हा फॅन गरम करते. हीटर म्हणते काय म्हणते आले तर. हा जेव्हा झाला होता की त्याला कफची शिकायची होती, डॉक्टर म्हणे की सकाळी सकाळी जसं एकदम 4, 5, 6, 7च्या दरम्यान म्हणे एकदम थंडी थंडी हवा सुटते, तर थोडंसं तवा गरम करून बाजूला असं साईडनं, म्हणजे असं गरमावटसाठी ठेवत जा. हिच्या पप्पाचं काम एकदम डेंजर आहे. डायरेक्ट एकदम ते फॅनच घेऊन आले, गरम होते मस्त त्याचं. आणि आता त्याला आतापर्यंत त्याच्या पप्पानं काढला नाही. म्हटलं काढा नव्हतं फॅन, अशी सवय लावतो काय लेकर राहिले असं तसं मलाच दिलं झाकून. पण आता काढावंच लागलं, कारण खूप कप भरला होता त्याचा. आणि आता सकाळी सकाळी कसं ना थोडंसं हे होऊन जातं थंडीनं, ते मस्त हवा लागते त्याच्यात अशी कोमट कोमट. एक म्हणजे गरमी करता येते, साधाही फॅन होते, खूप गरम म्हणजे हीट पण त्याला हे करता येते. चला आता झोपला हा. मी आता थोडंसं चिल्लर कामं करतो, तोपर्यंत हे येते शाळेतून. चला आज सईचा डान्स आहे. सई डान्स करायला गेली. आता 12 वाजून राहिले. आता माझी फक्त भाजी राहिली, कारण आता शिमला मिरची भाजी करू की पत्तागोबीची भाजी करू, त्या सईच्या हिशोबाने घ्यायला लागते मला. तर सई माई खासाठी लय मिचकी आहे, तेवढा गुरु नाही आहे. गुरु बिचारा तू आणा ना काही, चालून जाते त्याला सगळं काही खाते तो. त्याचं असं हे नाही आहे की हेच पाहिजे तेच पाहिजे. आता पाहतो ना काय करायचं आहे काय नाही. तिचं तुम्हाला शाळेचं मी डेकोरेशन दाखवतो तिथलं, आणि सईला पण दाखवतो, सईचे फोटोज काढतो छान छान. बस आता 1-2 पोळ्या राहिल्या, त्या केल्या की निघून जातो. बस तिच्या सईच्या पप्पाची एक भाकर, सईचे पप्पा एकच भाकर खाते सकाळी, आणि संध्याकाळी मग अशीच बॉईल वगैरे खाऊन घेते. ते घरी नाही घरी नको करू म्हणते, मी बाहेरूनच खाऊन येतो. तिकडे ते वॉकिंगवर जाते आणि तिथूनच खाऊन येते. एवढं आहे की टेन्शन नाही आहे. आता गुरुला मी आईच्या घरी सोडून दिलं, आज बरं आहे त्याला. माझी कामं पेंडिंग आहे किती सगळे. आता कारण मी गुरु जवळच होती. तो आता 2-3 दिवस घरी होता तर माझ्या जवळच होता तो, मी सोडलंच नाही त्याला. तरी पण कामं तर करावंच लागले म्हणा, पण बाकीचेही राहिलेले आहे ना ते. बस आता या 2 पोळ्या टाकतो, भाकर आल्यावर गरम गरम टाकून देईन. चला आता मी सईला आणायला जातो शाळेत. वाजले 12, 5 मिनिटं कमी आहे. तर मी आली आता सईच्या स्कूलमध्ये. आता तुम्हाला डेकोरेशन दाखवतो छान. हे आहे सई आणि तिची फ्रेंड. काय झालं? अरे जिंकलाय तुमचा हाऊस. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. हो हो हो, चल फोटो काढून घ्या ना पहिले. चल फोटो काढून. स्वरा कुठे आहे? स्वरा छान केलं होतं. हो, तुझ्या चष्म्यातून ते सेमच झालं. चला बाय कर दीदीला. चल बाय कर दीदीला. तुझ्या क्लासमधली इतकी हाईट आहे, छान हाईट आहे तुझी. चला वावर.
हो का, चला फोटो का बॅग ठेवा ना, बॅग ठेवून दे ना स्वरा. बॅग स्वेटर छान आहे स्वानंदीचं, छान आहे. ठेवा एवढं तिकडे. सही होई ते उभी बेटा, चलो उभी होय ते. ठेव ना इथे ठेवून दे. चला बॅग ठेव, ठेवून द्या. चला बा क्या पटापट फोटो काढून घ्या. बेटा वो बहुत नाजुक है, उस पे नहीं बैठना. ये इथे उभी राहा, साईड उभी राहा. इथे सही अशी इथे उभी राहा. चला आता घेतलं पोरींना, स्वानंदीलाही सोडून द्यायचं आहे तिच्या घरी आणि सईला आहे. कधी कधी मी बाहेर गावी वगैरे असली, काही असं अर्जन्सी असली की स्वानंदीचे पप्पा तिला घरी सोडून देतात. आणि आता तिचे पप्पा म्हणजे जॉबवर गेले वाटते, तर मग आता मी तिला सोडून देते. तिच्या मम्मीचा फोन आला होता. तर कसं वाटलं आजचा प्रोग्राम? स्वराची कमी आहे, स्वरा पाहिजे होती. येईन आता नेक्स्ट टाइम स्वरा पण येणार हा ना. आता येणार ते. चला तर चला मी आता आली गुरुला घ्यायसाठी त्याच्या मम्मीकडे, माझ्या मम्मीकडे. आता पाहिजे मस्त्या पा, याच्या मस्त्या पा. हे बाई कशी ओरडते. काय म्हटलं हे आमच्या आशाबाई? का तुम्हाला काय म्हणते काकू? गुरु काय म्हणते? गुरु तो मध्ये म्हणते आशाबाई परेशान करते. आशाबाई परेशान करते म्हणते. चला ये. हा आशाबाई परेशान करते काय? तुझं किती परेशान करतो. हा हे बा असा मारते. हा देत जाईल, त्याच्या पायावर मारत जायच्या. हा मारते की नाही, याच्या पायावर देत जाय. पूजा अशी पायावर मारत जाय. आणि काय म्हटलं? सायकल नाही चालत, पाय तिथे पाय कसा करते. घरी असाच करून ठेवते धिंगाणा, इथेही पाय तसाच करून ठेवते. हा इथेही सायकल नको चालू हिरो पाय सायकल काढते. नंतर नेलं आम्ही गुरुला दवाखान्यात आणि घरी आलो. नंतर गुरुचा डान्स आला होता व्हिडिओ, तर तो मी टाकत आहे. फुल व्हिडिओ दुसरीकडे टाकते. आता याच्यामध्ये थोडाफार दिसत आहे गुरु, तर बघून घ्या. तर असा झाला गुरुचा डान्स. कसा होता आणि माझा ब्लॉग कसा होता मला नक्की सांगा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.